दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या माळेगाव येथील यात्रेला सुरुवात झालेली आहे। नांदेडच्या माळेगाव येथील ही यात्रा जी आहे ते निजाम काळापासून या यात्रेला सुरुवात झालेली होती। आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेच्या ठिकाणी। आपण हे डोळ्यांना सुखद असा अनुभव देणारे आपण दृश्य पाहू शकतो। रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत। आपण या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी आहोत। आपण हे दृश्य पाहू शकतो। नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे खंडोबाची ही यात्रा भरते। गेल्या अनेक वर्षापूर्वी ही जी यात्रा आहे ती महिनाभर चालायची, परंतु काही दिवसापासून काही वर्षापासून जे आहे ती यात्रा आता केवळ फक्त 5 दिवस भरते। नांदेडच नव्हे तर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। देशातील राजस्थान असेल, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब या ठिकाणाहून सुद्धा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपला व्यापार करण्यासाठी या यात्रेच्या ठिकाणी येत असतो। या ठिकाणी सर्वात लहान असलेल्या पशुपासून ते सर्वात मोठा जो पशु आहे, प्राणी आहे, उंटापर्यंतची खरेदी विक्री या माळेगावच्या यात्रेमध्ये होत असते। कपडे असतील, पशु असतील, प्राणी असतील, श्वान असतील, कोंबड्या असतील, अशा अनेक विविध प्रकारची जे जनावरं आहेत, पशु आहेत, पाळीव प्राणी आहेत, त्यांची खरेदी विक्री, कपडे असतील यांची खरेदी विक्री या माळेगावच्या यात्रेमध्ये होत असते। या ठिकाणी ही जी यात्रा आहे ते 29 तारखेपासून या माळेगावच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि ही यात्रा जवळपास 5 ते 6 दिवस आणि रात्र या ठिकाणी ही यात्रा चालू असते। खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जे भाविक आहेत खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। यशपाल भोसले, TV9 मराठी, माळेगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।